नमस्कार मित्रांनो, मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर। मित्रांनो, कांदा निर्यात बंदीचं परमनंट सोल्युशन हे मिळेल का? मित्रांनो, मागील 3 दिवसांपासून अहमदनगरचे खासदार माननीय निलेश लंके यांचं दूध आणि कांदा बाजार भाव वाढीबद्दल आंदोलन हे सुरू होतं। हे मित्रांनो काल त्यांनी स्थगित केलं। काल निलेश लंके यांच्या आंदोलनस्थळी माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाऊन त्यांना काही आश्वासनं दिली। त्यांच्याजवळून मित्रांनो वेळ हा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मागितला आणि त्यानंतर माननीय निलेश लंके यांनी आपलं आंदोलन ही मागितलं। मित्रांनो, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या झाल्या आणि निलेश लंके यांनी काय मागण्या केल्या याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आणि या आंदोलनानंतर कांदा बाजार भावावर काय परिणाम होतील, निलेश लंकेंनी ज्या प्रकारे कांदा निर्यात बंदीवर परमनंट सोल्युशन पाहिजे ही मागणी जी केली आहे ही मान्य होईल का, या सर्वांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मित्रांनो, माननीय निलेश लंके यांचं एकच म्हणणं आहे की कांद्याला हा चांगल्या प्रतीचा भाव मिळणे अपेक्षित आहे। आज जरी कांद्याला 30 ते 35 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, मात्र कधी काळी हा शेतकरी 2 रुपये किलो 5 रुपये किलो या निम्न दराने आपला कांदा हा शेतकऱ्यांना मित्रांनो विकावा लागतो। जेव्हा सरकारने कांदा निर्यात बंदी केली तेव्हा शेतकऱ्यांनी 5 ते 7 रुपये किलोने कांदा विकला। म्हणून आज जरी कांदा निर्यात ही खुली असली तरी मात्र भविष्यात ही कांदा निर्यात बंदी अशीच खुली राहायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना हा चांगल्या प्रकारचा कांदा बाजार भाव येणाऱ्या काळातही मिळत राहायला पाहिजे, ही मागणी मित्रांनो माननीय निलेश लंके यांची होती। आता मित्रांनो, याला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की जो कांदा निर्यात बंदीचा प्रश्न आहे हे मित्रांनो आमच्या हातात नाहीये। केंद्र सरकार कांद्यावर ध्येय धोरण हे ठरवित असते आणि आम्हालाही वाटते की कांदा निर्यात बंदी व्हायला नाही पाहिजे आणि या संदर्भात आम्ही प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि या आंदोलनकर्त्यांची मागणी आम्ही केंद्राजवळ लावून धरू, असं मित्रांनो प्रतिपादन माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। आता मित्रांनो, त्यांनी निलेश लंके यांना कमीत कमी 15 ते 1 महिन्याची मुदत मागली आहे आणि या मुदतीमध्ये खरोखरच कांदा निर्यातीवर एक नवीन कायदा येणार का आणि जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना खरंच न्याय मिळणार का, हेच मित्रांनो येणाऱ्या काळात पाहणे गरजेचे राहील। तर मित्रांनो, सध्या या आंदोलनात ह्याच घडामोडी कांद्याच्या बाबतीत घडल्या। आणखीन जर काही अपडेट आली तर ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यावर नक्की पोहोचू। तर मित्रांनो, कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।